वसई विरार महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या आज झालेल्या सभेत 41 ठरावांवरून मोठा गदारोळ झाला। हे सर्व ठराव प्रशासकीय राजवटीत मंजूर करण्यात आले होते। या कामांबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या असून तत्कालीन आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या या ठरावांवर भ्रष्टाचाराचे सावट आणि अनियमिततेची शंका असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला। या सर्व कामांचे स्वतंत्र लेखापरीक्षण करण्यात यावे, तसेच संपूर्ण प्रकरणाची श्वेतपत्रिका जाहीर करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात केली। मात्र सत्ताधारी पक्षाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी निषेध नोंदवत सभात्याग केला। स्थायी समितीच्या बैठकीत या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच वाद रंगला असून सभात्यागामुळे बैठकीचे वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले। तर सत्ताधारी पक्षाकडून तत्कालीन आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या कारकिर्दीत निर्णय घेतलेले वादग्रस्त ठरावाची चौकशी व्हावी, अशी आमचीही मागणी आहे, पण जनहिताच्या कामांना प्राधान्याने मंजुरी देण्यात आल्याचे स्पष्ट केले। तर मला असं वाटतं आपण जे इकडे बसून जनतेच्या हितासाठी काम करत आहोत, प्रत्येक कामातून जनतेचं हित साध्य झालं पाहिजे, ना कोणी पर्सनल व्यक्तीचं हित साध्य झालं पाहिजे। आम्हाला फक्त जनतेच्या हितासाठीच इथे काम करायचं आहे आणि त्यासाठी आम्ही ह्या ठरावांना मूकसंमती न देता त्याचा विरोध करून आज बाहेर पडलेलो आहोत। लोकांची कामं, रस्ते, वीज ज्याच्यासाठी लोक एवढे दिवस थांबलेले आहेत, तो का नाकारावा तुम्ही? का तर फक्त तो प्रशासकीय राजवटीला ठराव आहे म्हणून आज तुम्ही तो ठराव रद्द करून परत करायचं म्हटलं तर परत 1 वर्षाचा कालावधी जाणार। लोक इकडे टॅक्स पे करतात, त्यांना सुविधा पाहिजे, त्या कामाला तुमचा विरोध आहे का? नाही। मग ते काम करायला काय हरकत आहे आपल्याला? तुम्ही तो परत तो ठराव करून सह्या बदलणार फक्त आणि किमती वाढणार। त्याच्यामुळे आमचा आग्रह होता की तो ठराव मंजूर करायला लोकांना सुविधा मिळेल।